माजलगाव नगरीमध्ये आता काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे दादांचं. तर भावांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये लिहा आणि आपल्या दादांसाठी कमेंट्स लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बरेच बांधव म्हणतायत की लाईव्ह दौरा चालू असताना लाईव्ह करू नका, जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात त्यांना लोकेशन कळेल. तर भावांनो, हे लाईव्ह दाखवण्याचं कारण असं आहे की ताफ्यामध्ये नेमक्या कोणत्या गाड्या आहेत, जर काही धोका जर झाला तर त्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये ते शूटिंग व्हावं ही त्याच्यामागची मागची भूमिका आणि आपली रास्त भावना आहे. त्याच्यामुळे हे असं लक्ष ठेवावं लागतं की ताफ्यात कोण घुसतंय का, काही कोणी वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी येत आहे का, काही संशयित हालचाली आहेत का, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक तिसरा डोळा म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि मनोज दादांच्या संपूर्ण दौऱ्यात तिसरा डोळा म्हणून आजपर्यंत काम केलेलं आहे आपल्या काशी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलने. तर इथून पुढे सुद्धा हा तिसरा डोळा म्हणूनच आम्ही काम करणार आहोत. सेवेची ठाई तत्पर आपण सगळेजण मनोज दादांचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्वांना मनापासून जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आता माजलगावमध्ये आपण पोहोचतोय. अगदी पुढच्या काही क्षणातच या ठिकाणी माजलगावमध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय आपण. आता हा पाण्याचा पाट गेलाय पाठीमागे आणि माजलगाव नगरी सुरू होते. दादांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी पोहोचतोय. आता माजलगावमध्ये आहोत आम्ही, माजलगावमध्ये पोहोचलोय. दादांचा संपूर्ण ताफा आणि बघू शकतो आपण की सगळे मनोज दादांवर हे प्रेम करणारे सगळे मराठा बांधव आहेत आणि सगळ्यांच्या गाड्या दादांच्या मागे पुढे. एक मराठा लाख मराठा. चला, जय शिवराय, जय शिवराय सगळ्यांना. देवीराजची औसा लातूरहून काही बांधव लाईव्ह पाहतायत. जय शिवराय. आणि पुढच्या काही क्षणातच आपण या ठिकाणी पोहोचतोय आता माजलगावमध्ये आणि हा संपूर्ण दौरा या ठिकाणी पाहतोय आपण. माजलगावच्या अलीकडे जे फुले पिंपळगाव आहे त्या फुले पिंपळगावमध्ये आपण पोहोचलोय. अर्थात फुले पिंपळगाव म्हणजे माजलगाव. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.